9वी गणित मॅथमॅटिक्समध्ये चौथ्या धड्याचं नाव टाका. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स, त्रिकोण रचना. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स, त्रिकोण रचना. पेज नंबर 52 काढा. 52 पेज नंबर. त्याच्यावर सगळ्यात वरल्या बाजूला कन्स्ट्रक्शन 1 रचना 1 म्हणून हेडिंग आहे बघा. ती हेडिंग टाकून ठेवा सगळ्यांनी. कोणते? टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन इट्स अ बेस अँड अँगल adjacent टू द बेस and the sum of the length of remaining sides is given. त्रिकोणाचा पाया कॉमा पाया लगतचा एक कोन आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज दिली असता त्रिकोण काढणे. हेडिंग टाका. आणि त्याच्या खाली उदाहरण म्हणून दिलेलं आहे बघा. ते उदाहरण लिहून घ्या तुम्ही. झालं. त्याच्या खालचं गणित बी लिहिलो का? ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसीचा. आता इकडे बघा सगळेजण काय दिलंय बघा गणितामध्ये. जी एक बाजू दिलेली आहे ना, एक साइड, ती पाया आहे, बेस आहे, बेस. आणि एक कोन दिलेला आहे, तो इकडला तर आहे नाही तर इकडला तर आहे. आणि उरलेल्या दोन बाजूची बेरीज दिली. रफ डायग्राम काढायचा अगोदर, कच्ची आकृती काढायचं. अशा पद्धतीनं काढा की तुम्हाला दिलेला पाया, बेस खाली यावं आणि एक अँगल बी खाली यावं, असं रफ डायग्राम काढायचं. हाताने काढायचं, काही फरक पडत नाही. अगोदर पाया बीसी किती दिलाय? 6. अँगल इकडला दिलाय का इकडला दिलाय? बी किती दिलाय?
आणि या उरलेल्या दोन बाजूंची बेरीज किती दिलाय सांगा. हा बघा कळालं का. अगोदर रफ डायग्राम कच्ची आकृती काढले की आपल्याला अंदाज येतो काय दिलंय आणि कशा पद्धतीने काढायचं. मी दिलेल्या गणिताची रफ डायग्राम कच्ची आकृती काढलेली आहे ज्याच्यामध्ये पाया खाली यावा असं नाव द्या. इकडला किंवा इकडला एक अँगल दिलेला आहे आणि उरलेल्या दोन बाजूंची बेरीज दिलेली आहे. पाया जे आहे बेस पाया ते पट्टीनं मोजून काढा. किती आहे पाया सांगा. 6 पॉइंट मी हे मोजून किती काढलो. कोणीही आकृती काढायचं नाही. काही अवघड नाही. धड्याचा अभ्यास सुद्धा करायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने आपण करूयात. त्यामुळं गडबड तेच सांगला तरी तर ऐक. हा पायाची बाजू जी बेस आहे ते पट्टीनं मोजून मी 6.3 सेंटीमीटर काढलो. जो अँगल दिलेला आहे याला प्रोट्रॅक्टर म्हणतात, कोनमापक म्हणतात. त्याच्यानुसार हा दिलेला कोन काढून घेऊ. किती आहे. अशी अंदाजानं लांब रेषा काढून ठेवा. कळालं. किती जरा जास्त लांब काढायचं आपणाला. आता मला सांगा दोन बाजूंची बेरीज किती आहे. दोन बाजूंची बेरीज किती आहे. तर या कंपासनं तुम्ही हे 9 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. किती 9 सेंटीमीटर. हे अंतर किती आहे 9 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. आणि तुम्ही जे कोन काढलेला आहे ना, तुम्ही जो कोन काढलेला आहे त्या कोनवर चॉक मारायचा आहे. मारलो. हा इथून तिथून काढलेलं किती आहे हे. हा ते चॉक आणि तुमचा इकडला पॉइंट हा जोडून घ्यायचा. काढलो. त्याला काही नाव द्यायचं नाही आत्ताच. तुम्ही सगळ्यात आधी कोणती बाजू काढलो. पायाची. पुन्हा कोणती काढलो आणि पुन्हा चॉक मारून तिसरी. सगळ्यात शेवटी काढलेली बाजू कोणती आहे. पहिल्यांदा बेस काढलो पाया. पुन्हा इकडला अँगलची साइड काढलो आणि राईट हँड साइड म्हणजे उजवीकडली बाजू सगळ्यात शेवटी काढला. त्या बाजूला बायसेक्ट करा. दुभागा. कोणत्या बाजूला. सगळ्यात शेवटी काढलेली आणि उजव्या हाताची. कोणती बाजू आहे का ही. याला दुभागायचं म्हणजे काय करायचं. अंदाजानं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक चॉक इकडे एक चॉक पुन्हा वर ठेवा. आणि हा जो दुभाजक आहे हे जोडून घ्यायचं. हा काढलेला जो लंब दुभाजक आहे हा तुमच्या अँगलच्या साइडला. अँगलची साइड कोणती आहे. कोणाची बाजू कोणती आहे. ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करलेला आहे त्या पॉइंटला असं मार्क करा. तो तुमचा पॉइंट कोणता झाला ए. आणि पुन्हा ए आणि सी जोडून घ्या. हे झाला तुमचा ट्रायंगल कन्स्ट्रक्शन. काय काय केलं जरा सांगा बरं मला. अगोदर काय काढलो.
बेस 6.3. पुन्हा का काढलो? अँगल थोडा लांब काढा. अँगल हे दोघांचे ॲडिशन किती आहे? ते 9 सेंटीमीटर अंतर घेऊन कुठं ठेवून कुठं मारणार चॉक? बी वर ठेवून वरी चॉक मारणार. हे चॉक आणि हे जोडणार इकडलं. सगळ्यात शेवटी काढलेली बाजू कोणती आहे तुमची? हे. ह्याला बायसेक्ट करा, दुभागा. दुभागायचं कसं म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक चॉक, इकडे एक चॉक, पुन्हा तिथं ठेवून इकडे एक चॉक. हे दुभागलेलं अँगलच्या साईडला जिथं इंटरसेक्ट करताय त्याला तुमचा तो वरला ए पॉइंट म्हणा आणि मग ह्याला जोडून घ्या. हे बघा तुमचा ओरिजिनल ट्रायंगल आहे का हे आहे. कळालं का तुम्हाला? अजून एक आकृती करून दाखवतो, अजून तर मग तुम्हाला करायला लावतो. कळालं? आधी ही आकृती कंप्लीट करा. आणि प्रॅक्टिस सेट 4.1 सराव संच 4.1 मधलं पहिलं गणित लिहून ठेवा. एक मधलं रे, दोन कसं राहते? 4 पॉइंट कुठं राहते? 4.2च्या आधी राहते 4.1. पेज नंबर 53 वर जे प्रॅक्टिस सेट आहे ते 4.1 आहे. काही जणांच्या पुस्तकात चुकून प्रिंट 4.2 झाली असेल, त्याला 4.1 करा. तुझं आण म्हणून सांगितलं तो कोणी तुला? कशाला मागलायस रे? हा खाली खाली काढा जागा. वरी 9 सेंटीमीटरचं खूप मोठं मारावं लागतं. उगं बिना कामाचा कंजूसपणा करू नका. एक पेज जाते एका डायग्रामला. रफ डायग्राम गणित लिहिणं, रफ डायग्राम आणि खाली डायग्राम काढायला एक पेज जाते. तुम्ही एका पेजवर 3 आकृत्या बसवा म्हणता. तसलं काही कामाचं नाही कंजूसपणा. तुला जर रेग्युलर ट्युशन करणं होत असेल तर ये ट्युशन, नाही तर तुझं ट्युशन बंद करून टाकतो. बोलंगोटे तू किती दिवसाला येतोस? 8 दिवसाला एकदा येतोस. किती दिवसाच्या बाद आलायस तू? या सणाच्या आधी आलतास का नाही? आलाच नाहीस का नाही? मध्ये तू 10-12 दिवस आला नाहीस का नाही? मी बंद करून टाकतो बघ ट्युशन तुझं. सांगला मी आता रेग्युलर उद्यापासून यायचं असेल तर ये. आता सगळ्याला जरा स्ट्रिक्ट करणार आहे. इथं मागं सण होता, बऱ्याच जण सुट्ट्या केलो, पण आता नाही जमणार बघा.
हीच आकृती अजून एकदा काढून दाखवलेलं आहे बघा, ज्याला काही कळालं नाही त्याने. ही आकृती मी अजून एकदा रिपीट काढलेलं आहे बघा सगळेजण. बघा सगळेजण लक्ष द्या इकडं. हे बघा ही आकृती मी परत एकदा रिपीट काढलेलं आहे, ज्याला कुणाला कळालं नाही असं वाटतंय त्यांनी बघा. सगळ्यात पायाची बाजू जी आहे बेस, ती अगोदर पट्टीनं काढा. अँगल कोणता दिलाय? डावीकडला दिलाय का उजवीकडला अँगल दिलाय तुम्हाला? डावीकडला. किती आहे? तर काही इकडला डावीकडला अँगल काढलेला मी 75. अंदाजानं जरा लांब अँगल काढा. या दोन बाजूची बेरीज किती आहे? कंपास मध्ये 9 सेंटीमीटर अंतर घ्या. कळालं? किती आहे हे अंतर? कंपास मध्ये 9 सेंटीमीटर अंतर घ्या दोघांची बेरीज असलेलं. आणि जो अँगल काढलाय त्याच्यावर तुम्ही चॉक मारा. मारलो? आता तो चॉक आणि हे सी बिंदू जोडून घ्या. सगळ्यात शेवटी कोणती बाजू काढला? खालची, डावी का उजवी? जे सगळ्यात शेवटी काढलेली बाजू आहे त्या बाजूला बायसेक्ट करा, दुभागा. कसं बघा? कंपासचं खुरटोक सी वर ठेवा. अंदाजानं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक चॉक, इकडे एक चॉक, पुन्हा वरल्या बिंदूवर ठेवून या दोघाला जोडून घ्या. तुमचा अँगलची जी साइड आहे त्या साइडवर ज्या ठिकाणी इंटरसेक्ट केलेला बिंदू आहे तो तुमचा वरला वर्टेक्स झाला, वरला शिरोबिंदू झाला ए. आणि मग पुन्हा हे ए आणि सी जोडून घ्या. कळालं? बघा कुणाला अडचण आली त्याने परत एकदा करा. आणि प्रॅक्टिस सेट 4.1 मधला पहिला गणित लिहून ठेवा. पहिली डायग्राम झाली का सगळ्यांची? ए तिकडे कसं चाक मारलायस? त्या कोणावर तिकडे मार. कुठं ठेवून कुठं मारलाय चाक? हा, दोन अंदाजानच कमी करलायस, जास्त करलायस? अरे अरे अरे, कोण मापक घेऊन कंपास ठेवलेले त्याच्यावर कसं येते रे कंपास? ती लांब काढ रे अँगल.
कुणी गणित करायचं नाही, समजून घ्यायचं अजून एकदा ते पहिलं गणित, आणि मग पुढले तुम्हालाच करायचे, मी काही करून दाखवणार नाही, काही नाही. बघा आता पहिलं गणित, सगळेजण इकडे लक्ष द्या, कर ना कंप्लीट. तुझं तुझं ठेव रे, तुझं कुठं रे, मग कशाला आलायस. बघा इकडे सगळेजण, 4.1 मधलं पहिलं गणित बघा. हा सांगा अगोदर रफ डायग्राम काढू. इकडे बघा सगळेजण, अगोदर रफ डायग्राम काढू. कोणता ट्रायंगल आहे, पी क्यू आर. बेस का दिलाय क्यू आर आणि अँगल क्यू दिले, हो का. इकडे बघा सगळेजण, हो का, पी क्यू आर. क्यू आर दिलंय 4.2 सेंटीमीटर, अँगल क्यू दिलंय 40 डिग्री 40 अंश, आणि उरलेल्या बाजूची बेरीज आहे पी क्यू अधिक पी आर बरोबर 8.5 सेंटीमीटर. नीट बघ रे तू आता कस काढला होते. बघा सगळेजण इकडे लक्ष द्या. आता या गणितामध्ये तुमची सगळी आयडिया क्लिअर होईल. पायाची बाजू कोणती आहे, 4.2 सेंटीमीटर. काढलो. बघा एक एक स्टेप बघा. आता ह्या गणितामध्ये सगळी आयडिया क्लिअर झाली पाहिजे तुमची. पायाची बाजू काढलो 4.2 सेंटीमीटर. कोणता अँगल दिले, लेफ्टचा का राईटचा, तो अँगल काढू अगोदर. किती आहे, थोडं लांब काढा. काढलो, अंदाजानं लांब काढा. दोन्ही बाजूची बेरीज, सम ऑफ द टू साइड्स किती आहे, पी क्यू प्लस पी आर. 8.5 अंतर घ्या. आता हे चॉक मारायचं कळना गेले बरेच जण. जे अँगल आहे ना त्याच्यावर चॉक मारा. बरेच जण का करायला माहिती आहे का, इथं ठेवून मारायचंय चॉक, उगाच इथं ठेवलं. इकडे ठेवायचा काही संबंध आहे का. कोण कशावर चॉक मारायचं, अँगलवर. मग अँगल कुठून चालू झालाय, क्यू पासून. तर क्यू वर कंपासचं खुरटोक ठेवा आणि चॉक मारा. कळालं का सगळ्याला. कुठं ठेवून कुठं चॉक मारायचा बघा एकदा, परत एकदा. क्यू वर, आणि मग ते चॉक आणि तो तिसरा राईट साइडचा बिंदू जो आहे, पॉइंट जो आहे, त्याला जोडा. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी काढलेली बाजू कोणती आहे सांगा. आर काढली आहे. त्याला दुभागा, त्याला बायसेक्ट करा. कसं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक चॉक, इकडे एक चॉक. आणि ह्या अँगलच्या साइडला हा बायसेक्टर ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतोय तो तुमचा वरला वर्टेक्स झाला पी. आणि पुन्हा हे पी आणि आर शेवटी जोडा. कळालं. आज एवढ्या दोनच आकृत्या शिकायच्या, पण परफेक्ट. बाकीचे गणित उद्याच्याला. हे काढा बरं आकृती.
अजित, हाजरी हाजरी.